चॉकलेट म्हणजे हेवन. तुम्ही पण त्यातलेच ना, ज्यांना चॉकलेट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. अहो, लहान्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट आवडतं. कोणताही सण असो, चॉकलेटशिवाय अपूर्णच. एक गोड ट्रीट म्हणून हमखास चॉकलेटची मागणी केली जाते. मग केक असो किंवा पेस्ट्री, चॉकलेटच पसंत केलं जातं. आता पार्ले, ब्रिटानिया, मॉन्जिनीस, चितळे बंधू, हिंदुस्तान युनिलिव्हर, CCD, स्टारबक्स, मॅकडॉनल्ड्स या सर्व कंपन्यांचे जे काही चॉकलेट रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे बिस्किट्स, केक, आईस्क्रीम, शेक्स, चॉकलेट मिठाई, आपण सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी खाल्ले आहेत. ज्या प्रोडक्ट्सची आपण आत्ता नावं घेतली त्या प्रोडक्ट्समध्ये चॉकलेट पुरवतं तरी कोण? एक असा ब्रँड जो संपूर्ण भारताला चॉकलेट्स पुरवतो, म्हणजे रॉ चॉकलेट उपलब्ध करून देतोय. तसेच महाराष्ट्रातील मोठमोठ्या हॉटेल्सना सुद्धा या कंपनीचे चॉकलेट्स पुरवले जातात आणि ते म्हणजे मोर्डे चॉकलेट्स. हो, ही एक मराठी भारतीय चॉकलेट कंपनी आहे. त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी कादंबरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. भारत हा विविधतेने नटलेला देश, तरी एवढ्या मिठाई असताना चॉकलेटचा समावेश हमखास असतो. मग चॉकलेट हा प्रकार भारतीय आहे का? तर नाही. चॉकलेटचा इतिहास हा लॅटिन अमेरिकेत इसवी सन सुमारे 1000 पासून सुरू होतो, जिथे कोकोची जंगली झाडे होती. चॉकलेट वापरणारे पहिले लोक कदाचित आजच्या साऊथ ईस्ट मेक्सिकोचे ऑल्मेक होते. कोकोच्या वनस्पतीचे चॉकलेटमध्ये रूपांतर करणारे ते पहिले होते आणि त्यांचा शब्द काकावाने पुढे अपभ्रंश होऊन कोकोआ हा शब्द वापरात आला. ऑल्मेक लॅटिन अमेरिकेतील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक. धार्मिक विधीदरम्यान ऑल्मेक एक प्राचीन चॉकलेट ड्रिंक प्यायले. पुढे त्यांनी ते औषध म्हणून वापरले. मग हा पदार्थ भारतात कसा आला आणि कोणी आणला? 1798 मध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून कोकोआ चॉकलेट भारतात आलं. इंग्रजांनी तामिळनाडूतील कोटलम येथे कोकोआची झाडे लावली. 1960च्या दशकात कॅडबरीने केरळसह भारतात कोकोआची लागवड सुरू केली आणि आज केरळ हा भारतातील कोकोआचा प्रमुख उत्पादक आहे, तर इडुकी जिल्हा हा कोकोआचा प्रायमरी उत्पादक आहे. खुद्द पुण्यातल्या मंचरचे चंद्रकांत मोर्डे यांनी 1952 साली मुंबईमध्ये स्थलांतर केलं. कोणताही व्यवसाय छोटा नसतो, हे वाक्य तसं आपण अनेक वेळा ऐकलं असेल. मोर्डे कुटुंबियांच्या बाबतीत ही गोष्ट तंतोतंत खरी म्हणावी लागेल. घरात आधीपासूनच व्यवसायाचं वातावरण होतं. फळे, पालेभाज्या, कांदा बटाट्याचे व्यवसाय व्हायचे. त्यांना सुद्धा स्वतःचा वेगळा व्यवसाय करून दाखवायचा होता. पण त्यांना कोणाशी स्पर्धा नव्हती करायची. फक्त स्वतःचं एक व्यवसाय, स्वतःचं एक ब्रँड उभारायचं होतं. त्यासाठी भांडवल हवं. म्हणून त्यांनी आधी कॅडबरी इंडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीममध्ये 10 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यावेळी चॉकलेट्सच्या अनेक कंपन्या आघाडीवर होत्या, पण त्यांनी चॉकलेट उत्पादन काढायचं पक्क केलं. केरळमधून कोको पावडर मिळते व त्यापासूनच चॉकलेट बनवली जाते. ती तिथूनच मागवावी लागते, हे त्यांच्या लक्षात आलं. इथे त्यांनी विचार केला, केकमध्ये जे चॉकलेट वापरलं जातं त्या उत्पादनाची सुरुवात करावी. आधी घरी प्रयोग केले. घरीच केक बनवून त्यात चॉकलेट वापरून पाहिले. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्याचे सॅम्पल्स दिले. कोणती गोष्ट अजून ॲड करता येईल हे तेथील थेट आचार्यांपर्यंत म्हणजेच शेफना प्रश्न केले आणि अथक प्रयत्नानंतर मोर्डे ब्रँड, मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड 31 डिसेंबर 1983 रोजी बाजारात उतरवण्यासाठी सज्ज झाला. मोर्डेची उत्पादने उत्तम ऑटोमॅटिक प्लांटमध्ये बनवली जातात. त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये अनेक व्हरायटीज आहेत, जसे डार्क चॉकलेट, चॉकलेट क्रीम्स, फिलिंग्स, शुगर फ्री चॉकलेट्स, चॉकलेट चिप्स, कोको पावडर, कोको बटर आणि बरेच काही प्रोडक्ट्स. HACCP FSSC 22000 सर्टिफाईड आहेत. 5 लाखांच्या भांडवलावर उभा राहिलेला हा प्लांट आज ट्रस्टेड ब्रँड ठरला आहे. पुणे मंचर येथे सुरू झालेला हा ब्रँड सुरुवातीला 3 कामगार ते आता 1000 कामगारांना म्हणजे तेथील 90% स्थानिकांना रोजगार देतोय. आत्तापर्यंत कंपनीने 1000 कोटींचा टर्नओव्हर केलाय. हर्षल मोर्डे हे आत्ताचे MD तसेच CEO आहेत. 1999 पासून हर्षल मोर्डे व्यवसायात उतरले. त्यांना आता 23 वर्ष झाली आहेत. ते सांगतात 2000 पासून 2023 पर्यंत या कारखान्यात 54,000 टन चॉकलेट बनलंय. त्यांना 2011-12 मध्ये मोर्डे ब्रँड विकण्यासाठी विचारणा करण्यात आली होती,
पण वडिलोपार्जित चालत असलेल्या व्यवसायाला विकणं, त्यासाठी हात मिळवणी करणं त्यांना पटलं नाही. पार्ले ग्रुपचा हाइड अँड सीक आपण सगळ्यांनी खाल्लाय, पण या बिहाइंड द हाइड अँड सीकच्या क्रिएशनबद्दल हर्षल मोर्डे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये किस्सा सांगितला आहे. 1997 पार्ले ग्रुपचे प्रमुख विजय चव्हाणांना नवीन प्रोडक्ट काढायचं होतं. खूप प्रयत्न अभ्यास करूनही हवा तसा प्रोडक्ट मिळत नव्हता. शेवटी त्यांनी चंद्रकांत मोर्डेंशी संपर्क केला. त्यांना कल्पना दिली. त्यांना असं बिस्किट हवं होतं जे चोको चिप्सने भरलेलं असावं. कल्पना तर छान होती, पण त्यासाठी लागणारे मशिनरी आणणार कुठून? त्यावर उपाय म्हणजे घरातच एक मोल्डिंग मशीन तयार करून सांडगे बुंदी पाडतो तसा साचा तयार करून चोको चिप्स पाडले आणि 10 किलो सॅम्पल बनवून पार्लेमध्ये पाठवले. त्यावर पार्लेमध्ये एक्सपेरिमेंट झाले, ते सक्सेस झाले आणि हाइड अँड सीक तयार झाला. मोर्डे चॉकलेट्स नावाचा चॉकलेटचा ब्रँड तुम्हाला माहिती होता का? एका मराठी माणसानं व्यवसायाच्या निमित्तानं जी कामगिरी केली आहे ती आपल्या सर्वांसाठीच अभिमानास्पद गोष्ट आहे. खात्री आहे यातून नक्कीच शिकायला मिळालं असेल. अजून कोणत्या बिझनेसमॅनबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? शिवाय अजून कोणत्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडला नक्की फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.